शाली वाहनाने मातीच्या बाहुल्यांमध्ये प्राण फुंकले आणि परचक्र उलटवून लावलं. स्थैर्य देणारं साम्राज्य उभं केलं. याच इतिहासाची पुनरावृत्ती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी आधुनिक शाली वाहनाच्या रूपाने केली. अस्मिता, शौर्य, ओळख, परंपरा विसरलेल्या हिंदू समाजाला संघमंत्र देऊन जागृत केलं आणि राष्ट्रकेंद्री विचार करत 96 वर्षांची वाटचाल करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण केला. काय आहे हा संघमंत्र? तो संघमंत्र मिळतो डॉक्टर हेडगेवारांच्या विचारातून, संवादातून, खाजगी गप्पांतून आणि त्यांच्या जीवनचरित्रातून. त्यातीलच काही निवडक विचारसूत्र मांडणारा, त्यावर कालसापेक्ष भाष्य करणारा साप्ताहिक विवेकचा विशेषांक संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार. डॉक्टर अशोकराव कुकडे, रंगा हरिजी, भैयाजी जोशी, गिरीश प्रभुणे, डॉक्टर मनमोहन वैद्य, शरदराव ढोले, रमेश पतंगे, डॉक्टर अशोकराव मोडक, दिलीप करंबेळकर अशा अनेक मान्यवरांचे लेख हे या विशेषांकाचं खास वैशिष्ट्य. केवळ संघ स्वयंसेवकांसाठीच नव्हे, तर राष्ट्रप्रथम हा विचार मांडणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक ठरेल असा हा विशेषांक संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार. तेव्हा या विशेषांकाच्या नोंदणीसाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. प्रत्येकाने घ्यायलाच हवा असा विशेषांक. संघ विचार वाढवण्यासाठी, संघ विचार रुजवण्यासाठी. नमस्कार. गेले 4 दिवस संघमंत्र व्याख्यानमालेत आपण सहभागी झालात. या व्याख्यानमालेचा आज शेवटचा आणि समारोपाचा दिवस आहे. पूजनीय डॉक्टरजींच्या स्मृतिदिनानिमित्त संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार या विशेषांकाची निर्मिती साप्ताहिक विवेक करत आहे हे आपण जाणताच. आणि या विशेषांकाच्या निमित्तानं आपण ही व्याख्यानमालाही आयोजित केलेली होती. आपल्या जिल्हास्थानी जिल्हा प्रतिनिधीकडून या अंकाची विशेष माहिती, नोंदणीची पद्धती आपल्याला कळालेली असेलच. आपण या विशेषांकाची नोंदणी कराल आणि डॉक्टरजींचे संघमंत्र घरोघरी पोचवाल ही अपेक्षा. आज आपल्या या संघमंत्र व्याख्यानमालेचा समारोपाचा दिवस आहे आणि आपल्याला समारोप करण्यासाठी लाभलेले वक्ते आहेत पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे. काका कुकडे म्हणून आपण त्यांना सर्वजण ओळखतो. गटनायक ते क्षेत्र संघचालक असा संघ जीवनातला प्रवास करणारे काका वैद्यकीय क्षेत्रातले सुद्धा खूप मोठं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. लातूरसारख्या ग्रामीण भागात सेवाकल्पतरू रुजवून त्यांनी एक हिमालय एवढं काम केलेलं आहे. अशा काकांच्या समारोपानं आजची आपली व्याख्यानमाला संपणार आहे. काकांच्या वक्तव्यापूर्वी निलेश ताटकरांचं गीत होईल आणि त्याच्यानंतर काका आपला समारोप मांडतील. स्वयं सेवक हृदय में कृति संजोए है तुम्हारी. स्वयं सेवक हृदय में कृति संजोए है तुम्हारी. भूल सकता कौन निशिदिन राष्ट्र का चिंतन तुम्हारा. ध्येय के हित साधना में व्यस्त वह जीवन तुम्हारा. प्राण का नैवेद्य दे मां, आरती तुमने उतारी. हरि स्वयं
सेवक हृदय में कृति संजोए है तुम्हारी। शत सहस्रों को तुम्हीने ध्येय पर चलना सिखाया। स्नेह देकर बाती बनकर दीप सा जलना सिखाया। रच दिए तुमने देखो मातृ मंदिर के पुजारी। हरि स्वयं सेवक हृदय में कृति संजोए है तुम्हारी। देह नश्वर किंतु कृति के रूप में तुम तो अमर हो। हर हृदय में राष्ट्र निष्ठा की तुम्ही उठती लहर हो। देखते दृश्य नैनों से तुम्ही कृतिया हमारी। हरि स्वयं सेवक हृदय में कृति संजोए है तुम्हारी। हरि स्वयं सेवक हृदय में कृति संजोए है तुम्हारी। नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या वतीनं पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याचं हे आजचं 5वं आणि शेवटचं पुष्प आहे. गेल्या 4 दिवसामध्ये 4 प्रमुख कार्यकर्त्यांनी पूजनीय डॉक्टरांनी जे विचार मांडले त्यातला एक एक विचार घेऊन त्यासंबंधी निरूपण, विश्लेषण, मांडणी आणि योग्य त्या प्रकारचा विस्तार हे आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. आज 5व्या दिवशी हे समारोपाचं भाषण करत असताना माझ्या डोळ्यासमोर काही एक विशिष्ट विचार पूजनीय डॉक्टरांनी मांडलेला तो आहे. आणि ही जी योजना झालेली आहे की पूजनीय डॉक्टरांनी त्या वेळेला जे काही विचार मांडलेले आहेत ज्याला एखादं विचारसूत्र म्हणता येईल किंवा आपल्या परिभाषेमध्ये त्याला बौद्धिक वर्गाच्या आधी आपण मांडणी करतो अशा प्रकारचे एक सूत्र ज्याच्या आधारावरती या विषयाची मांडणी व्हावी ते मी आपल्याला प्रथम वाचून दाखवतो. संघ हा क्षितिजाप्रमाणे आहे. आपण जर क्षितिजाकडे बघितलं तर आपल्याला असं वाटतं की ते अत्यंत जवळ आहे, त्याला आपण सहज स्पर्श करू शकू. त्याची मर्यादा 2-4 फार लांब, फार तर 1-2 मैला इतकीच असेल. पण जेव्हा माणूस त्याची मर्यादा पाहण्याकरता आपण कल्पिलेल्या त्या अंतरावर क्षितिजाला स्पर्श करण्याकरता जातो तेव्हा त्याला असे आढळून येते की क्षितिज आणखी अधिकच दूर आहे. शेवटी असे जाता जाता क्षितिज अनंत आहे असा अनुभव येतो. या क्षितिजात सर्व विश्व व्यापले आहे असे तो पाहतो.
संघाचं असंच आहे, आपल्यासमोर आपल्या मर्यादित शक्ती व परिस्थितीप्रमाणे संघाचे कार्यक्रम आपल्यापुढे आहेत हे कळून येईल आणि एकदा मार्ग आक्रमत गेलो की आढळून येईल की पुन्हा संघाचे आणखीन नवीन काम दत्त म्हणून पुढे उभेच आहे. जे नाही असे वाटत होते ते संघात आहे हे कळू लागते व या सर्वांचा समावेश या संघातच आहे असे आढळून येते. आणि म्हणून संघ हे ध्येय, संघ हेच साधन आहे, संघटनेतच सर्व आहे हे कळू लागते. त्यावेळेला संघ समजू लागतो. डॉक्टरांनी एका शिबिरामध्ये केलेल्या भाषणातलं हे उद्धृत आहे. असं म्हणता येईल की अमृतवचन आहे आणि अमृतवचनामध्ये फार मोठा आशय दडलेला असतो, तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या व्याख्यानमालेच्या माध्यमातून अशी ही 5 अमृतवचनं निवडून त्याच्यावरचं निरूपण हे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं जातं आहे. संघकाम समजण्यासाठी, त्याच्यातून आपण घेतलेली प्रेरणा अक्षुण्ण करण्यासाठी, ती अधिक तीव्र करण्यासाठी याचा उपयोग होईल असं वाटतं. संघ हा क्षितिजाप्रमाणे अतिव्यापक आहे हे विचारसूत्र घेऊन पुढे मी माझ्या मनातून जे काही चिंतन झालं आणि जे वेगवेगळे विचार आले ते आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत करतो आहे. पूजनीय डॉक्टर हे राष्ट्रद्रष्टा होते. संघकामाचं बीजारोपण त्यांनी केलं. त्या बीजाचा एकच वटवृक्ष नाही तर अनेक वटवृक्षांचे संकुल तयार झालेलं आहे. कारण एका वटवृक्षाच्या पारंब्यातून दुसरा वटवृक्ष निर्माण होतो, त्याच्यातून तिसरा, आणि असं मोठंच्या मोठं जे संकुल तयार झालेलं आहे त्यांनी आपल्या देशाच्या, भारताच्या समाज जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकणाऱ्या विविध संघटना निर्माण झालेल्या आहेत. त्याचा मूळ विचार हा संघाचा विचार आहे आणि त्या त्या क्षेत्रानुसार तो विचार थोडासा बदल करून, कार्यपद्धतीतही थोडासा बदल करून अनेक वृक्ष जे निर्माण झालेले यांनी हे वटवृक्षांचं संकुल निर्माण झालं आहे असं म्हणता येईल. पहिल्या वटवृक्षाचं बीज हे नखा एवढं सुद्धा असत नाही, पण जी व्यापकता त्या बीजातून पुढे निर्माण होत असते त्याचे सर्व गुणधर्म सूक्ष्म प्रमाणात त्या बीजामध्ये असतात आणि त्याच्यातून जे प्रचंड मोठं संकुल योजनाच्या योजना व्यापणारं हे निर्माण होऊ शकतं आणि हे बीज रुजतं, फोफावतं आणि विस्तारतं आणि म्हणूनच नखा एवढ्या बीजातून योजना व्यापणारं हे संकुल निर्माण होत असतं. मला 5-7 वर्षापूर्वीची एका प्रांताची व्यापक समन्वय बैठक आठवते. त्या बैठकीमध्ये सुमारे 30 अखिल भारतीय संघटना व प्रांतातील छोट्या मोठ्या 100-125 संस्थांचा सहभाग होता. विविध संस्थांची निवेदनं झाली, आगामी कार्यक्रमांची चर्चा झाली, वातावरण मोठं उत्साहाचं होतं. समारोपापूर्वी एक बुजुर्ग कार्यकर्ते माझ्याशी बोलताना मला म्हणाले, का हो, पूजनीय डॉक्टरांना त्यांच्या आयुष्यात आपले कार्य पुढे इतके व्यापक होईल, त्याला इतके धुमारे फुटतील असं वाटलं असेल का? अशी कल्पना ते करत असतील का? मी त्यांना उत्तर दिले की वटवृक्षाच्या बीजात जसे सर्व गुणधर्म सूक्ष्म प्रमाणात असतात, मुळापासून असतात, तसेच हे विचार, त्याविषयीचं चिंतन, तशी स्वप्न, हे सर्व काही डॉक्टरांच्या मनपटलावरती कोरलेलं असणार. या लेखासाठी जे अमृतवचन विचारार्थ घेतलेले ते या विचाराचे, कल्पनेचेच निदर्शक आहे की संघकार्य हे क्षितिजासारखं आहे. डॉक्टर हे जे म्हणतात त्यानुसार आपण अनुभवतो की जसजसं या कार्यात पुढे जावं तसतसं कामाचे नवनवीन आयाम उलगडत जातात. एका बाजूला काही प्राप्त केल्याचा अनुभव असतो, तो दुसरीकडे पुष्कळ काही राहिलं आहे ते खुणावत असतं. याचाच अर्थ संघकार्य हे अमर्याद आहे. महाराष्ट्र प्रांताचे प्रथम प्रांतप्रचारक आणि पुढे प्रांत संघचालक राहिलेले मान्य बाबाराव भिडे यांना एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला, किती वर्ष, किती काळ आपण हे काम करणार आहोत? या प्रश्नामागे तळमळ होती, काहीशी आगतिकताही होती. मान्य बाबांनी ताडकन उत्तर दिलं
आपलं काम 1000 वर्ष करायचे आहे. झालं, प्रश्नच मिटला. या जन्मी पुन्हा हा विचार डोक्यात यायला नको, हे प्रश्नचिन्ह समोर यायला नको. मान्य बाबा अत्यंत व्यवहारी होते, एक कुशल वकील होते. त्याला अनुसरून त्यांनी उत्तर दिलं. त्याचा अर्थ कितीही पुढे जा, सरकत्या क्षितिजाप्रमाणे संघकामाचे नवनवीन आयाम पुढे येत राहणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेमके कार्य काय, असा प्रश्न विचारल्यावर पूजनीय डॉक्टरांचे एक अत्यंत निकटचे सहकारी व पहिल्या प्रचारकांपैकी एक असलेले दादाराव परमार्थ म्हणाले, इट इज प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन ऑफ द लाईफ मिशन ऑफ इंडियन नेशन. ते तामिळनाडूत काम करत होते, त्यामुळं अस्खलित इंग्रजीत बोलत असेल. विचारणाऱ्यांनी प्रश्न विचारला होता, व्हॉट इज RSS. त्यांनी हे उत्तर दिलं, इट इज प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन ऑफ द लाईफ मिशन ऑफ हिंदू नेशन. हिंदू राष्ट्राच्या जीवित कार्याचे प्रगतिशील व उत्क्रांत होणारे दर्शन म्हणजे संघकार्य. केवढं व्यापक उद्दिष्ट श्री दादाराव परमार्थ यांनी किमान शब्दात व्यक्त केलं आहे. दादाराव हे फार विद्वान म्हणून प्रसिद्ध नव्हते, पण त्यांनी ही अभिव्यक्ती, ज्या धारणा पूजनीय डॉक्टरांकडूनच त्यांनी ग्रहण केल्या, त्याच्या आधारावरतीच केली असणार. इतके व्यापक व उदात्त उद्दिष्ट ज्या संघटनेसमोर आहे, त्या संघटनेचे काम हे अक्षय्यच असणार, हे अगदी स्वाभाविक आहे. पूजनीय डॉक्टरांच्या सहवासात तयार झालेले दुसरे एक ज्येष्ठ विचारक प्रचारक श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी वेगळे वर्णन केले. त्यांनी असं म्हटलं की संघकार्याचा आपण अनुभवत असलेला विकास, याला प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणता येईल, प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट म्हणता येईल. हा क्रमबद्ध विकास आहे. संघरचनेत, व्यवहारात व्यक्तीचा विकास होत असतो, त्या माध्यमातून समाजाचे संघटन व समाजाचा विकास होतो व त्यातूनच राष्ट्राच्या परमवैभवाची कल्पना साकार होत जात असते. अर्थात ही उत्क्रांती इथेच थांबणारी नाही, ही अखंड प्रक्रिया आणखीन पुढे जाणारी आहे. त्याविषयी पुन्हा विवरण करू. पूजनीय डॉक्टरांना संघकार्यासाठी आयुष्याची फक्त 15 वर्षे मिळाली. त्यामुळे संघटनेचे हे निवडक तरुणांच्या मार्फत लावलेले इवरेसे रोप त्यांनी जीवापाड जपण्याचं मंत्र आणि त्यासाठीचं तंत्र दिलं. आणि म्हणूनच त्या काळात संघटनेसाठी संघटना हा कार्यमंत्र होता. पूजनीय गुरुजींच्या कार्यकाळात पहिल्या 10 वर्षात आलेल्या जीवघेण्या संकटांनंतर क्रमबद्ध विकास सुरू झाला. नित्य संघकार्याला म्हणजेच गंगोत्रीतून निघालेल्या मुख्य प्रवाहाला अजिबात बाधा येऊ न देता नवनवीन कार्यक्षेत्रे वापरण्याचे प्रयोग आणि प्रयास सुरू झाले. हे सुरू होत असताना संघकार्यकर्त्यातही टोकाची उलटसुलट मते होती. अनेक जण याला अनुकूल होते, अनेक जण याला प्रतिकूल होते. तत्कालीन सरकार्यवाह माननीय भैयाजी दाणी यांना कोणीतरी विचारले की संघाचे मूळ काम सोडून या बाकीच्या क्षेत्रात कार्यकर्त्यांची गुंतवणूक कशासाठी? त्यातून शक्ती विभाजन आणि दुविधा तर होत नाही ना? भैयाजींनी त्यांच्या मिस्किल स्वभावानुसार उत्तर दिलं, हे बघा, या विषयावर मूलभूत चिंतन चर्चा करायची असेल तुम्ही गुरुजींशी बोला. मी व्यापारी माणूस आहे. एक धंदा बरा चालला की मी त्यातले थोडे भांडवल काढून नवीन धंदा चालू करणार. तो बरा चालला की असे अनेक प्रयोग करत राहणार आणि धंदे वाढवत राहणार. एखाद्या प्रयोगात अपयशही येईल, पण यातून माझे धंद्याचे, व्यापाराचे जाळी विस्तारण्याचे माझे स्वप्न पुरे होईल. संघाच्या समोरचं स्वप्न वेगळं आहे, ते विचार प्रस्तुत करण्याचं आहे. विचार नुसते नव्हे प्रस्तुत करणं, तर प्रस्थापित करण्याचं आहे. त्याच्यातून समाजजीवन बदलण्याचं आहे. पण मान्य भैयाजी दाणींचे हे शब्द वास्तवात उतरलेले आज आपण अनुभवतो आहोत. स्थितशीलता, आत्मसंतुष्टता ही कधीच येणार नाही, येता कामा नये. सदैव गतिमानता, चरैवेती चरैवेती, हे संघकामाचे विवरण व विश्लेषण आहे. या विषयाकडे मी माझे स्वतःचेच व्यक्तिगत उदाहरण अनुभव म्हणून पाहतो. 82 वर्षाच्या माझ्या आयुष्यात 70 वर्षावळ मी संघजीवनात आहे.
म्हणजे माझी संघ आयु 70-75 वर्षे आहे. शाखेवर खेळणारा, रमणारा एक स्वयंसेवक ही संघ जीवनाची सुरुवात. केव्हा तरी गटनायक झालो, पुढे शिक्षक झालो, पुढे शाखा कार्यवाह झालो. वेगवेगळे टप्पे पार करत सलगपणे या काळात सुचवलेले कुठलेही दायित्व जे मिळाले ते निभावले. हे 70-72 वर्षांच्या काळात संघकार्याचे वेगवेगळे आयाम उलगडत गेले. काही ना काही योगदान तर करत होतो, पण सोबतच माझा स्वतःचाही संघ जीवनाच्या दृष्टीने सतत विकास होत असलेला मी आजही अनुभवतो. पूजनीय डॉक्टर म्हणत असत, आदर्श परिपूर्ण स्वयंसेवकत्व इथपर्यंत पोचण्याची प्रक्रिया आयुष्यभर अखंड चालू असते. आणि म्हणूनच क्षितिजापर्यंत जाणारा हा प्रवास एका अर्थाने हा न संपणारा प्रवास आहे. हे पूजनीय डॉक्टरांनी सूचित केलेले सत्य माझ्याही अनुभवात आणि अनुभूतीत येत आलेले असं मी निश्चितपणे म्हणू शकतो. या विषयाचे आणखीन काही पैलू विचारात घेण्यासारखे आहेत. सर्व संघ कार्यकर्त्यांचा अनुभव असतो की पूजनीय डॉक्टरांच्या जीवनाचे पुन्हा पुन्हा स्मरण करणे अत्यंत प्रेरणादायी असते. कोणतीही समस्या आली तर डॉक्टरांच्या जीवनाचे चिंतन समस्येवरचा उपाय सुचवते. डॉक्टर स्वतःच संघरूप असल्यामुळे त्यांचे जीवन हे दीपस्तंभासारखे मार्गदर्शी राहते. त्यांच्याविषयी असे म्हटले जात असे की त्यांच्याबरोबर असणाऱ्या अत्यंत बुद्धिमान कर्तृत्ववान व्यक्तीलाही ते आपल्या 2 पावले पुढेच आहेत असा अनुभव येत असे. म्हणून असे म्हणता येईल की त्यांचे जीवित कार्य हेही क्षितिजात समान आहे. त्यांच्या जीवनाचा वारंवार अभ्यास कार्यकर्त्यांना कायम मार्गदर्शी राहतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की संपूर्ण पृथ्वीवरील मानव समूहाच्या दृष्टीने भारताचे एक निसर्गदत्त किंवा ईश्वरदत्त कार्य आहे. त्यांच्या आयुष्यात प्रखरपणे ही मांडणी करून तरी सर्वधर्म परिषद नव्हे अनेक परिषदा जिंकल्या. दुर्दैवाने त्यांना अल्प आयुष्य लाभले. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी हे उद्गार काढले की मी विचार मांडले, प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अंमलात येण्यासाठी या विचाराचे संस्कार तरुणांमध्ये संक्रमित झाले पाहिजेत. त्यांचे भक्कम संघटन झाले पाहिजे. त्या सामर्थ्यावरतीच हा विचार संपूर्ण मानवजातीमध्ये प्रस्तुत होऊ शकेल आणि हे भारताचं कार्य खऱ्या अर्थाने पूर्णतेकडे जाण्याची शक्यता येऊ शकेल. आणि असे संघटन करण्यास माझ्या आयुष्यात आता सवड राहिली नाही. जणू काही त्यांना आपला कार्यकाळ समाप्त झाल्याची जाणीव झाली होती. हे संघटना निर्मितीचे विवेकानंदांचे अपुरे कार्य पूजनीय डॉक्टरांनी शून्यापासून सुरू केले आणि आपल्या रक्ताचे पाणी करून प्रस्थापित केले. हे मानवजातीच्या दिशादर्शनाचे काम अत्यंत व्यापक क्षितिजासारखे आहे. त्यातील दूरवरचे उद्दिष्ट आहे. ते क्षितिज डोळ्यासमोर ठेवून संघाने आपले जीवित कार्य पूर्ण करण्यासाठी वाटचाल करीत राहिले पाहिजे. एका अर्थाने कृण्वन्तो विश्वम आर्यम करण्याच्या दिशेची ही अखंड वाटचाल आहे. संघ संस्कारामध्ये संघ प्रतिज्ञा हा विशेष भाग असतो. प्रतिज्ञा घेतल्यानंतरही प्रसंगोपात तिचे वारंवार स्मरण दिले जाते. प्रतिज्ञेच्या पहिल्या भागात तिच्या स्वरूपाचा उल्लेख केल्यावर हे घेतलेले व्रत मी आजन्म पाळीन असा शेवट आहे. याचा अर्थच असा की या कार्याला व त्यात गुंतण्याला सीमारेषा नाही. अखंड क्षितिजाकडे वाटचाल हीच जीवननिष्ठा बनून जाते व तसाच जीवन व्यवहार असंख्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर अनुसरलाय, जोपासलाय, त्याच पद्धतीने काम केलेले आहे. वेगवेगळी उद्दिष्टे प्राप्त झाल्यावर व्यक्तीला, संघटनेला, समाजाला जे प्राप्त झाले आहे ते स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा सातत्याने परिश्रम लागतात. म्हणूनच हे विचार आणि व्यवहार पिढ्यानपिढ्यांमध्ये संक्रमित व्हावे लागतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना हे सततपणे घडत आलेलं आहे. हे अनुभवाला येते की आज संघकामाची 5वी पिढी तितक्याच परिश्रमाने, तितकेच कष्ट घेऊन, तितक्याच सातत्याने
समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात कामं करीत आहेत आणि क्षेत्रांची संख्या, त्याची व्याप्ती, त्याची खोली ही वाढतीच आहे आणि म्हणूनच परिश्रमांचे सातत्य हे देखील क्षितिजाकडे देणारी ही वाटचालच आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. संघ कार्यकर्त्यांची संघ कामात अत्यंत तीव्र भावनिक गुंतवणूक असते. याचे एक विशेष थोडंसं गमतीशीर उदाहरण मी देतो. माननीय दामोअण्णा दाते हे महाराष्ट्र प्रांताचे सहप्रांत प्रचारक होते. हलक्या फुलक्या संवादातूनही ते अर्थपूर्ण बोलत असत. अशा एका संवादात ते म्हणाले काहीशा व्याजोक्तीपूर्ण आवाजात, त्या डॉक्टर हेडगेवारांनी वैद्यकीय व्यवसाय न करता हा संघाचा उद्योग केला. आम्हालाही बुद्धी झाली संघात सामील व्हायची. आता मरेपर्यंत सुटका नाही. आणि मेल्यावर काय, आम्ही चांगलं काम केल्यामुळं स्वर्गातच जाणार. पण तिथे संघकामापासून सुटका नाही, कारण तिथे डॉक्टर हेडगेवार आधीच जाऊन संघाची शाखा लावून बसलेत. त्यामुळे तिथे गेल्यावरती आम्ही पुन्हा बांधलेच जाणार. संघ संस्कारातून क्षितिजाकडे अखंड वाटचाल करण्याची नव्हे, त्या पलीकडेही प्रतिबद्ध राहण्याची मानसिकता कशी तयार होते त्याचे हे दर्शन आहे. अमृतवचन याचा अर्थ दीर्घकाळ नव्हे कायमचा मार्गदर्शी राहणारा विचार. पूजनीय डॉक्टरांनी मांडलेले हे विचार हे केवळ बुद्धिमंताचे चिंतन नसून त्याला अखंड कर्मयोगाची जोड आहे. त्यामुळे या विचारांना मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे आणि या संघमंत्रामुळेच उद्याचा भारताचा नव्हे संपूर्ण मानवजातीचा उज्ज्वल प्रकाश क्षितिजावर दिसत आहे. कुसुमाग्रजांची क्षमा मागून त्यांच्या ओळीत थोडासा बदल करून मी म्हणू इच्छितो, अनंत आमुची ध्येयाशक्ती, अनंत आकांक्षा, नाही किनारा तसेच क्षितिजेही संघ कार्याला. जे अमृतवचन विवरणासाठी मी घेतलं होतं ते विवरण या ठिकाणी समाप्त होतं आहे. एक दोन गोष्टी आणखीन सांगता येतील ज्याचं वर्णन केलेलं आहे की संघकार्य हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेलं चिंतन एक बौद्धिक व्यायाम नसून प्रत्यक्ष कार्याला जाऊन भिडणारं असं त्याचं रूप आहे. आणि म्हणूनच संघात चिंतन बऱ्याच वेळेला मागून होतं, आधी व्यवहार प्रस्थापित होतो, संघकार्याच्या विकासातून हळूहळू चिंतन होत जातं. विवेकच्या माध्यमातून आत्ता पूजनीय डॉक्टरांच्या स्मृतिदिनानिमित्त ही जी व्याख्यानमाला केलेली आहे ही आपल्या सगळ्यांना अधिक कामाची प्रेरणा देण्यासाठी आहे. ते काम अधिक तीव्रतेने व्हावं याच्यासाठी वैचारिक बैठक ही अधिक भक्कम व्हावी यासाठी आहे. आणि मला असं वाटतं की विवेकनी केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. श्री रमेश पतंगे, श्री सोबत काम करणारे त्यांचे अन्य सहकारी अश्विनीताई मयेकर, अन्य सगळे सहकारी, या सगळ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि माझा संवाद या ठिकाणी मी पूर्ण करतो. नमस्कार. धन्यवाद काका. आपण या 5 दिवस चाललेल्या संघमंत्र व्याख्यानमालेचं समारोपाचं भाषण केलेलं आहे. खरं तर ही व्याख्यानमाला संपली असं म्हणणं कठीण आहे, कारण हा एक टप्पा आहे. संघविचार सर्वदूर पोचवण्यासाठी प्रसार माध्यम म्हणून साप्ताहिक विवेक ज्या ज्या आयामांचा, ज्या ज्या आयुधांचा उपयोग करून घेऊ शकतो ती सगळी आयामं वापरून संघविचार सर्वदूर पोचवण्याचा प्रयत्न साप्ताहिक विवेक नेहमीच करणार आहे. त्यातलीच ही व्याख्यानमाला हा एक टप्पा होता. त्यामुळे व्याख्यानमाला संपली किंवा त्याचा समारोप झाला असं म्हणणं मला सोयीचं वाटत नाही. पण या व्याख्यानमालेच्या निमित्तानं डॉक्टरजींचे विचार आपण यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सर्वदूर, सर्व क्षेत्रीय आणि सर्व वयोगटातील स्वयंसेवकांपर्यंत आणि ज्यांना संघाबद्दल जिज्ञासा आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेलो आहोत. गेले 5 दिवस खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला दर्शकांनी दिलेला आहे आणि या प्रतिसादाच्या आधारावरच एक साप्ताहिक विवेकला असा आत्मविश्वास आलेला आहे की संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार हा जो आपण विशेषांक करतोय तो विशेषांकसुद्धा विक्रमी पद्धतीनं महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोचेल, घराघरात पोचेल आणि संघविचाराची ओळख आणि संघविचार रुजवण्यासाठी त्याची मदत होईल.
या निमित्तानं मी पुन्हा एकदा एवढंच सांगेन की ही व्याख्यानमाला म्हणजे सांगता नाही, तर हा एक सुरुवात आहे, हा एक टप्पा आहे. लवकरच या विशेषांकाच्या निमित्तानं आणखी काही वेगळे उपक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. या व्याख्यानमालेसारखंच आपण त्याला सहकार्य कराल अशी खात्री आहे. आपण साप्ताहिक विवेकचं फेसबुक पेज, यूट्यूब शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. शाली वाहनाने मातीच्या बाहुल्यांमध्ये प्राण फुंकले आणि परचक्र उलटवून लावलं. स्थैर्य देणारं साम्राज्य उभं केलं. याच इतिहासाची पुनरावृत्ती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी आधुनिक शाली वाहनाच्या रूपाने केली. अस्मिता, शौर्य, ओळख, परंपरा विसरलेल्या हिंदू समाजाला संघमंत्र देऊन जागृत केलं आणि राष्ट्रकेंद्री विचार करत 96 वर्षांची वाटचाल करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण केला. काय आहे हा संघमंत्र? तो संघमंत्र मिळतो डॉक्टर हेडगेवारांच्या विचारातून, संवादातून, खाजगी गप्पांतून आणि त्यांच्या जीवनचरित्रातून. त्यातीलच काही निवडक विचारसूत्र मांडणारा, त्यावर कालसापेक्ष भाष्य करणारा साप्ताहिक विवेकचा विशेषांक संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर अशोकराव कोकडे, रंगा हरिजी, भैयाजी जोशी, गिरीश प्रभुणे, डॉक्टर मनमोहन वैद्य, शरदराव ढोले, रमेश पतंगे, डॉक्टर अशोकराव मोडक, दिलीप करंबेळकर अशा अनेक मान्यवरांचे लेख हे या विशेषांकाचं खास वैशिष्ट्य. केवळ संघ स्वयंसेवकांसाठीच नव्हे, तर राष्ट्रप्रथम हा विचार मांडणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक ठरेल असा हा विशेषांक संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार. तेव्हा या विशेषांकाच्या नोंदणीसाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. प्रत्येकाने घ्यायलाच हवा असा विशेषांक संघ विचार वाढवण्यासाठी, संघ विचार रुजवण्यासाठी.